नमस्कार मित्रांनो, आणखी एका नवीन कथेमध्ये आपलं स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. मुंबई स्वप्नांचे शहर, स्वप्न पाहणाऱ्या आणि काहींची स्वप्न पूर्ण करणाऱ्या या महानगरात अभिनव नावाचा एक पत्रकार त्या दिवशी नेहमीसारखाच स्वतःच्या विचारात गुरफटून कार चालवत घरी परतत होता. सायंकाळी साधारण 7 वाजले असतील. एल्फिस्टन रोडवरून तो जाताना आकाश अचानक गडद धुक्याने भरून आलं होतं. काळसर ढगांचे थर आकाशात गोळा झाले आणि क्षणातच पावसाची रिमझिम सुरू झाली. पाहता पाहता रस्त्यावर वाहतूक कोंडी सुरू झाली. आधीच अनेक गोष्टींमुळे मनात अस्वस्थता घेऊन निघालेल्या अभिनवला आता हा पाऊस आणि ट्रॅफिक जाम अजूनच त्रासदायक वाटू लागला. वैतागाच्या भरात त्याने कार एका बाजूला वळवली, समोर दिसणाऱ्या बियर कॅफेजवळ थांबवली आणि आत शिरला. बियर कॅफेमध्ये मंद पिवळसर प्रकाश पसरलेला होता आणि मंद गूढ संगीत याचा आवाज, यामुळे तिथे एक वेगळीच शांतता भासत होती. अभिनवने काउंटरवर जाऊन एक बियर मागवली आणि बाजूच्या टेबलावर जाऊन बसला. त्याने सिगरेट पेटवली आणि एक एक झुरका घेत तो आपल्याच विचारात मग्न झाला. सिगरेटचे झुरके घेत निवांत बसलेला असतानाच त्याचं लक्ष बारच्या एका कोपऱ्याकडे गेलं. कोपऱ्यात एका लाल स्लीवलेस टॉपमध्ये आकर्षण केस मोकळे सोडलेली एक सावळी पण खूप आकर्षक तरुणी एकटीच बसलेली होती. तिचा चेहरा थोडासा गंभीर, पण डोळ्यात एक गूढ चमक होती. ती सिगारेटच्या धुरामधून त्याच्याकडे नकळत पाहत होती. अभिनव काही क्षण तिच्याकडे बघतच राहिला. तिच्याकडे पाहून त्याला एक वेगळंच आकर्षण जाणवत होतं. अचानक ती उठली. ती थेट त्याच्या टेबलाकडे आली आणि आत्मविश्वासपूर्ण आवाजात ती म्हणाली, "मिस्टर अभिनव सर, इफ यू डोंट माइंड मे आय जॉईन यू? मी तुम्हाला कंपनी देऊ शकते का?" अभिनव क्षणभर गोंधळला. तिची थेट नजर, बोलण्याची ढब आणि त्याचं नाव तिला माहीत असणं हे सगळं अनपेक्षित होतं. पण स्वतःला सावरत तो म्हणाला, "येस शुअर मिस." ती हसली आणि म्हणाली, "जया, माय नेम इज जया." अभिनव थोडासा विस्मयाने म्हणाला, "मिस जया, तुम्ही मला कसे ओळखता?" ती सहजपणे म्हणाली, "अभिनव सर, तुम्ही एक प्रसिद्ध पत्रकार आहात. विशेषतः कला, सामाजिक घडामोडी आणि असंवेदनशीलते विरुद्ध लिहिणाऱ्या पत्रकारांमध्ये तुमचं नाव वेगळं आहे. मी स्वतःही एक कलाकार आहे." "ओ आय सी, ग्रेट." अभिनव हसून म्हणाला, "मग तुम्ही बरोबर कंपनी निवडली आहे. कुठल्या प्रकारच्या आर्टिस्ट आहात तुम्ही आणि नक्की काय करता?" जया म्हणाली, "मी एक चित्रकार आहे. नुकतेच माझं पहिलं प्रदर्शन जवळच असलेल्या गॅलरीमध्ये सुरू झालं आहे. पण प्रदर्शनाला फारसं लोक येत नाहीत. तिथली शांतता माझ्या मनात अस्वस्थता घेऊन आली. म्हणून इथे आले. एक शांत क्षण हवं होता आणि आता तुमची साथ मिळाली." अभिनव त्या तरुणीकडे पाहत होता. तिच्यात आत्मविश्वास होता, पण कुठेतरी एक गूढ अस्वस्थता दडलेली होती. "सर, तुम्हाला काही अडचण नसेल तर माझ्यासोबत येऊन माझ्या एक्झिबिशनला भेट देऊ शकता का? तुम्हाला आवड असेल तर. इट विल बी अ ग्रेट हेल्प फॉर मी." ते माझ्यासाठी खूप हेल्प होईल, ती नम्रपणे स्पष्ट बोलत होती. अभिनवने घड्याळाकडे पाहिलं. रस्त्यावर नजर टाकली. ट्रॅफिक अजूनही तसंच होतं. त्याने सिगारेट विझवली, तिच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, "ओके मिस जया, मी येणार. पण एक कंडिशन आहे." ती आश्चर्याने म्हणाली, "कंडिशन? कुठली कंडिशन?" "हो, माझं नाव फक्त अभिनव आहे. सर नको हं. आणि दुसरी गोष्ट, माझ्यासोबत अजून एक बियर घे. मग तुझ्या प्रदर्शनाला भेट देऊन तुझं जग पाहू." जया हसली. ते हसू फार गोड होतं. गूढ पण आतून खरेपणाने भरलेलं. ती म्हणाली, "डन मिस्टर अभिनव सर. आय मीन मिस्टर अभिनव." अभिनव आणि जया यांनी एक बियर संपवली व ते दोघे चालतच आर्ट गॅलरीमध्ये पोहोचले. आर्ट गॅलरीमध्ये आल्यानंतर हॉलच्या बाहेर एक बोर्ड लावलेला होता, अर्बन रिफ्लेक्शन्स, सोलो एक्झिबिशन बाय जया. हा बोर्ड पाहून अभिनव जयाला म्हणाला, "इम्प्रेसिव्ह. विषय सुंदर निवडला आहेस. थँक्यू." जया म्हणाली. "अभिनव." जया एक स्मित हास्य करत म्हणाली,
हॉलमध्ये सुंदर अशा प्रकाशाच्या रंगसंगीतामध्ये विविध चित्रे लावलेली होती. हॉलमध्ये 1-2 जण ते प्रदर्शन पाहत होते. अभिनव एक चित्र न्याहाळू लागला. जयाच्या चित्रामध्ये केवळ रंग नव्हते, तर शहराच्या गूढ वास्तवाचं बोलकं दर्शन होतं. अर्बन रिफ्लेक्शन ही संकल्पना म्हणजे शहरात राहणाऱ्या माणसाच्या भावनांचं, विसंवादी नात्याचं आणि कोसळणाऱ्या अस्तित्वाचं एक चित्ररूप दर्शन होतं. तिच्या एका चित्रात एक उंच गगनचुंबी इमारत दिसत होती, पण ती पूर्णपणे आरशात प्रतिबिंबित झालेली होती. शहराचं खरे अस्तित्व प्रत्यक्षात दिसत नव्हतं. ते केवळ एक धूसर प्रतिबिंब होतं. हे चित्र पाहून एक विचित्र शांतता आणि अस्वस्थता एकत्र जाणवत होती. दुसऱ्या चित्रात रात्रीच्या पावसात एक रिकामा बसस्टॉप दाखवलेला होता. मागे फुटपाथवर पसरलेली पाणी साचलेली आणि एका कोपऱ्यात एकटीच बसलेली एक महिला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव अस्पष्ट, पण तिचं एकटेपण ठळक होतं. एका चित्रात मुंबईच्या लोकल ट्रेनच्या डब्यातून डोकावणारी एक गूढ नजर दाखवली होती. ती नजर थेट पाहणाऱ्याला भिडणारी होती, प्रश्न विचारणारी आणि उत्तरांची अपेक्षा न ठेवणारी. त्या नजरेत शहरी आयुष्यात हरवलेल्या माणसाच्या प्रश्नांची झलक होती. प्रदर्शनाच्या संपूर्ण सजावटीत फक्त चित्रांनाच नव्हे तर प्रकाशाच्या वापरालाही खास महत्त्व दिलं गेलं होतं. मंद प्रकाश आणि भिंतीवरील रंगसंगती यामुळे प्रेक्षकाला प्रत्येक चित्र अनुभवताना शहराच्या आतल्या गल्ल्यांमधून फिरल्याचा अनुभव येत होता. गॅलरीमध्ये कोणतीही पार्श्वसंगीताची पारंपरिक निवड नव्हती. फक्त काहीशा धूसर साऊंडस्केप्स जे चित्रांच्या भावना अधिक तीव्र करत होते. जयाच्या अर्बन रिफ्लेक्शन्समधील प्रत्येक फ्रेम म्हणजे तिच्या अंतरंगातील शहराशी असलेल्या गूढ संबंधांची नोंद होती. या प्रदर्शनानं केवळ चित्र पाहणं नाही, तर त्यात हरवणं, विचार करणं आणि स्वतःच्या शहराशी असलेल्या नात्याचं पुन्हा आत्मपरीक्षण करणं भाग पाडणारं होतं. अभिनव एक चित्र समोर थांबून खोल शांततेने त्याकडे पाहत होता. त्याच्या नजरेत कौतुक, विचार आणि थोडंसं गुढही होतं. दरवेळी तो एखाद्या चित्राजवळ थांबताच जया त्याला त्या चित्रामागची प्रेरणा, भावना आणि संकल्पना समजावून सांगायची. तिचा प्रत्येक शब्द तिच्या चित्रांसारखाच संवेदनशील आणि अर्थपूर्ण होता. चित्रांचं प्रदर्शन पूर्ण पाहून झाल्यावर अभिनव थोडा वेळ शांत उभा राहिला. नंतर तो जयाकडे वळला. तिच्या डोळ्यात डोळे भिडवत तो गंभीर पण प्रेमळ आवाजात म्हणाला, जया, मी तुझं संपूर्ण एक्झिबिशन बघितलं आणि मी तुला सांगू इच्छिते, तू एक जिनियस आहेस. तुला कोणताही पिक्चर एक्सप्लेन करून सांगायची गरज नाही, कारण यातील प्रत्येक चित्र सांगत आहे हळूवार. प्रत्येक चित्र एक भावनिक कथा सांगत आहे. ती त्याच्याकडे थोडी आश्चर्याने पाहत होती. तो पुढे म्हणाला, आज रात्री हे फक्त एक प्रदर्शन नाही. मी ते तुमच्या आत्म्याद्वारे प्रवासात पाहिले आहे आणि मला त्याबद्दल फक्त एक पुनरावलोकन नाही, तर एक लेख लिहायचा आहे, जो तुमची कला, तुमची दृष्टी, तुमचे सत्य कॅप्चर करेल. आणि माझ्यावर विश्वास ठेवा जया, एक लेख ते बदलेल. त्याच्या शब्दात आत्मनियता होती आणि एका जिव्हाळ्याच्या भावनेतून उमटणारी खात्री होती. जया काही क्षण शांत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. एक विश्वास, एक स्वीकृती. ती काही बोलली नाही. अभिनवने हळूच तिच्याकडे हात पुढे केला. एक साधा हँडशेक. जयाने काही क्षण त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती त्याचा हात हातात घेत म्हणाली, थँक यू अभिनव. अभिनव म्हणाला. जया म्हणाली, मला स्वतःला मांडण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तुमच्याकडून असे दयाळू आणि कौतुकास्पद शब्द ऐकल्यानंतर अभिनवने आपल्या खिशातून एक व्हिजिटिंग कार्ड काढलं आणि जयाच्या हातात दिलं. हळूच हसत तो म्हणाला, टेक्स्ट मी वन्स द आर्टिकल इज पब्लिश्ड. एकदा तुझं आर्टिकल पब्लिश झालं की मी तुला अपडेट करते. जयाने ते कार्ड हातात घेतलं आणि त्याच्याकडे पाहत एक हलकनशी मान डोलावली. त्याने आर्ट गॅलरीच्या दरवाजाकडे वळून बाहेर नजर टाकली. आता रस्त्यावरची वाहतूक कमी झाली होती. एक खोल श्वास घेत तो गॅलरी बाहेर पडला. जया तिथेच उभी राहिली, त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत.